उत्पादक शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या मोठ्या निर्णयासंदर्भातली। कारण कांद्यावरचं निर्यात मूल्य रद्द करण्याचा निर्णय एकीकडे घेतला गेलाय, निर्यात शुल्क थेट 40 वरून 20% आणलं गेलंय आणि अगदी निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारकडून हा मोठा निर्णय घेतला गेलेला आहे, ज्याचा फायदा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना होईल असं म्हटलं जातंय। पण जर अशा पद्धतीने निर्यात शुल्क घटवलं गेलं तर कांद्याची निर्यात वाढेल आणि मग स्थानिक बाजारपेठांमध्ये मात्र कांद्याचा काहीसा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे। त्याच्यामुळे भाव वधारेल आणि सामान्य माणसाला मात्र त्याचा फटका बसेल असं चित्र निर्माण होत आहे। कांद्याचं उत्पादन संपलं, करून पाठवून झालं, आता कधी येणार? तुम्ही जेव्हा निर्यातीला मुभा द्यायला पाहिजे तेव्हा दिली नाहीत, तेव्हा निर्यात शुल्क आकारलं। आज काय करताय? शून्य निर्यात शुल्क। कांदा दे ना बाबा, बोलू निर्यात करायला मला। म्हणजे हे कशासाठी? सगळं काही महाराष्ट्राच्या विधानसभेसाठी चाललेलं आहे। रोज लाडकी बहीण, आता लाडका कांदा करा त्यांचा वांदा, आता तुम्ही त्याला दाखवा। कांद्याचा मोठा प्रश्न हा निर्माण झाला होता आणि कांद्याच्या प्रश्नावर केंद्र सरकारने मिनिमम एक्सपोर्ट प्राइस पूर्णपणे संपवून टाकलेली आहे आणि या ठिकाणी जी काही त्याच्यावर एक्सपोर्ट ड्यूटी होती ती 40% 20% आणलेली आहे। यामुळे कांद्याचे जे भाव आहेत ते स्थिर होण्याकरता, ते वर जाण्याकरता अत्यंत मोठा फायदा या माध्यमातून होणार आहे। जर बघितलं तर शेतकऱ्यांकडे अत्यल्प प्रमाणात कांदा शिल्लक आहे आणि आज जर कांदा बघितला तर हा व्यापारी वर्गाकडे किंवा नाफेड किंवा NCCFने खरेदी केलेला आहे आणि त्यामुळे शेतकरी बांधवांना जी किमान निर्यात मूल्य कमी केलं किंवा निर्यात शुल्क 20% केलंय तर त्याचा फायदा शेतकऱ्यांना फारसा होणार नाही आणि म्हणून माझी सरकारला विनंती आहे की आपण निर्यात शुल्क हे पूर्णपणे शून्य केलं पाहिजे आणि शेतकऱ्याच्या कांद्याला हमी भाव दिला पाहिजे। वेळोवेळी सांगते, विरोधक सातत्याने टीका करतात शेतकरी विरोधी म्हणून। त्याच विरोधकांना मी नम्रपणे सांगू इच्छिते की कांद्याच्या बाबतीत गेल्या 10 वर्षामध्ये सातत्याने सकारात्मकतेनेच निर्णय घेतलेत, परंतु कुठेतरी संभ्रम निर्माण करायचा आणि म्हणून मी आज परत विनंती करते की MEPचा विषय असेल किंवा एक्सपोर्ट ड्युटीचा विषय असेल, यामध्ये आजचा हा झालेला निर्णय हा आमच्या शेतकरी हिताचा आहे।